ओके, आपलं हे फर्स्ट लेक्चर आहे ऑफ डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीम. फर्स्ट ऑफ ऑल अटेंडन्स कंपल्सरी आहे सगळ्या मुलांना. मी आधीच मेसेज देते. असं समजू नका की नंतर मग ॲट द एंड ऑफ सेमिस्टर जर डिटेन केलं तर प्रॉब्लेम ऑकर होऊ शकतो. सो अटेंडन्स इज कंपल्सरी टू ऑल ऑफ यू. आय एम गोइंग टू टीच यू द डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीम. ठीक आहे. ऑलरेडी तुम्ही अनालॉग कम्युनिकेशन मीन्स प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन प्रिव्हियस सेमिस्टरला स्टडी केलेला आहे. त्याचंच पुढचं ॲडव्हान्स व्हर्जन जे आहे ते तुम्ही डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीममध्ये स्टडी करणार आहे. PEC मध्ये जेवढे टेक्निक्स तुम्ही स्टडी केले होते दॅट ऑल आर बिलॉंग्स टू अनालॉग कम्युनिकेशन. नाव द नेक्स्ट टाइप ऑफ कम्युनिकेशन इज द डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीम. ठीक आहे. सो याला अगेन जसं लास्ट टाइम होतं आपलं अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि EMIला 50-50 मार्क्सचं टर्म वर्क अँड एक्सटर्नल होतं. सेम वे फॉर दिस सेमिस्टर ऑल्सो the digital communication system has 50 marks for external exam and 50 marks for progressive assessment. ठीक आहे. याचं जो फर्स्ट युनिट आहे मी जास्त डिटेल सिलेबस नाही सांगणार, फक्त रिलेटेड टू फर्स्ट युनिट सांगणार. आपण कुठले कुठले टॉपिक्स आता कंडक्ट करणार आहोत, लेक्चर्स घेणार आहोत फ्रॉम फर्स्ट युनिट. सो इन द फर्स्ट युनिट it is unit 1 is digital communication system and the coding methods. Okay. So it is very vast unit and very deep unit. In that you are going to study different types of coding techniques and the basic building block diagram of digital communication system. So there are different types of coding techniques like LRC, VRC, NRC, line coding formats, or parity checking methods, CRC checking methods. So we'll start from the very basic concept, that is the basic building block diagram of digital communication system. First of all, before proceeding further, let me know what is mean by digital communication. What you know about digital communication? What is the meaning of digital communication? First of all, tell me that thing. After that, we'll explain what is actually the basic building block diagram of digital communication system and why we need this digital communication. What is the necessity? What is the need of communication? What is the need of communication? Anyone? Whatever you know, you can explain it or you can just answer it. What you mean by digital? Online communication. Online communication. Or you want to say wireless communication? Yes, ma'am. Okay. Wireless communication is nothing but the digital communication. Okay. So as you know, when you would like to communicate anyone with anyone via phone or mobile, then you are going to speak from the phone. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही बोलताय, आता मी पण तुमच्याशी कम्युनिकेट करते, आपलं लेक्चर चालू आहे, बट असंच असं व्हॉइस तुम्ही जर वायर थ्रू ट्रान्समिट केला तर काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात. समजा मी वायर्ड मीडिया यूज केला, लाईक टेलिफोन यूज केला, तुमचा सिम्पल मोबाईल थ्रू म्हणजे मी लँडलाईन थ्रू कॉल केला आणि मोबाईल थ्रू कॉल केला, तर दोन्ही कॉलमध्ये काय डिफरन्स ऑफर होतो. लँडलाईन थ्रू कॉल केला मी तर काय काय प्रॉब्लेम्स यायचे तुम्हाला. मेन पहिला पॉईंट होता की तुमचं जे स्पीड ऑफ कम्युनिकेशन आहे ते डिले राहायचं. का तर कॉल कनेक्शनला तुम्हाला काय लागायचा, वेळ लागायचा. ठीक आहे. सो हा बेसिक अॅनालॉग कम्युनिकेशनचा ड्रॉबॅक होता. सेकंड पॉईंट काय होता, देअर मे बी इंटरफेरन्स ऑकर. कारण का वायर्ड कम्युनिकेशन थ्रू एक तर वायर्डचे इम्पिडन्स मॅचिंग हा एक मेन बेसिक क्रायटेरिया असतो. नेक्स्ट थिंग काय असतं, लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनला इट इज नॉट युजफुल to go through wired communication, then we have to prefer wireless communication, that is the digital communication. ठीक आहे.
So basic need of digital communication is for long distance communication, for the speed of transmission, high speed transmission means fast response, and just to establish the signal within second, also to get quality work. ठीक आहे, क्वालिटी ट्रान्समिशन झालं पाहिजे, क्लिअर व्हॉइस तुम्हाला ऐकायला आला पाहिजे. जे आता आपण परफॉर्म करतोय इट इज नथिंग बट, मी आता जे कम्युनिकेट करते इट इज नथिंग बट वन टाईप ऑफ डिजिटल कम्युनिकेशन. ठीक आहे, डिजिटल डेटा कन्वर्ट होतो कुठला तरी डिजिटल फॉर्मॅटमध्ये, मी जे काही बोलते तो कन्वर्ट होणार डिजिटल सिग्नलमध्ये. ठीक आहे, तर याच्यामुळे काय होतंय, डिजिटलमध्ये कन्व्हर्जन झाल्यामुळे जो काही माझा व्हॉइस येतो तुम्हाला क्लिअरली ऐकायला येतं. जर मी वायर्ड कम्युनिकेशन यूज केलं असतं तर माझा काही शब्द तुमचे काय झाले असते, पोचले असते, काही शब्द फिल्टर आउट झाले असते, म्हणजे मध्येच ते काय झाले असते, नॉइजी सिग्नल म्हणून जनरेट झाले असते आणि तुम्हाला सिग्नल प्रॉपर ऐकायला आलं नसतं. सो मेन नीड काय आहे की without any loss of signal, without any interference, you are going to transmit the signal at a long distance for the communication purpose, which is the basic need of digitization. ठीक आहे, तर डिजिटायझेशन साठी आपण काय करू शकतो, डिफरंट टाईपचे सिग्नल्स म्हणजे 1010 फॉर्मॅटमध्ये. सो सिम्पली हा डिजिटल सिग्नल म्हणजे काय, तुमचा स्क्वेअर वेव्ह. स्क्वेअर वेव्ह मध्ये काय असतं, 1010 सिग्नल असतो. तर याचे ॲडव्हान्टेजेस मी ऑलरेडी सांगितले की डिस्टॉर्शनलेस, नो नॉइज इंटरफेरन्स, फास्ट रिस्पॉन्स, हाय स्पीड ऑफ ट्रान्समिशन. ठीक आहे, इम्प्लिमेंटेशन इज व्हेरी इझी, देर इज नो क्रॉस टॉक. क्रॉस टॉक म्हणजे क्रॉस कम्युनिकेशन जे होतं ते होणार नाही आहे इथे. सो वी आर द बेसिक ॲडव्हान्टेजेस ऑफ युअर डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीम. मेन आयडिया तुम्हाला क्लिअर झाली की डिजिटल कम्युनिकेशन आपण काय यूज करतोय, समजतंय? हो. ओके, मेन लक्षात ठेवायचं, डिजिटल कम्युनिकेशन इज यूज्ड टू ट्रान्समिट द डेटा ॲट अ लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन विदाउट एनी इंटरफेरन्स, विदाउट एनी नॉईज. हा मेन बेसिक पार्ट आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, एक बेसिक बिल्डिंग ब्लॉक डायग्राम आहे जे आपल्याला प्रत्येक ठिकाणी त्याचे जे बेसिक ब्लॉक्स आहेत ना ते प्रत्येक ठिकाणी युटिलाइज होणार आहे आणि प्रत्येक सिस्टीममध्ये प्रत्येक टेक्निकमध्ये आपण रेफर करणार आहोत. म्हणून आपण त्याला काय म्हटलंय, बेसिक बिल्डिंग ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीम. ठीक आहे, तर याच्यामध्ये पहिलं तुम्हाला काय दिसते बघा, फर्स्ट काय दिसतोय, सोर्स. ठीक आहे, डायग्राम दिसते सगळ्यांना क्लिअर? हो. ठीक आहे, सोर्समध्ये काय, सोर्स इज नथिंग बट, आता मी जे बोलते तो काय झाला, सोर्स झाला. मला त्या सोर्सला म्हणजे माझ्या व्हॉइस सिग्नलला कन्वर्ट करायचं आहे डिजिटलमध्ये. आता असे वेगवेगळे टाईप्सचे सोर्स असू शकतात. ठीक आहे, इट मे बी साऊंड सिग्नल, इट मे बी युअर मेसेज सिग्नल, इट मे बी युअर टेक्स्ट मेसेज, और इट मे बी एनी ऑडिओ सिग्नल. कुठल्याही टाईपचा सिग्नल असू शकतो. तो तुम्ही काय करणार आहे, यू आर गोइंग टू ट्रान्समिट. ठीक आहे, हा ट्रान्समिट कुठे करताय, टू दी इनपुट ट्रान्सड्युसर and A to D converter. ठीक आहे, इनपुट ट्रान्सड्युसर, ट्रान्सड्युसर आपण ऑलरेडी स्टडी केले. काय करतोय, इट कन्वर्ट्स द सिग्नल इनटू सम इलेक्ट्रिकल फॉर्मॅट. ठीक आहे, सो फिजिकल क्वांटिटी जी होती, आता माझं व्हॉइस सिग्नल कशात कन्वर्ट होणार आहे, इट विल कन्वर्ट इट इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल. आता इथे ट्रान्सड्युसरचं बेस्ट एक्झाम्पल काय, मोबाईलमधला तुमचा मायक्रोफोन. क्लिअर, मायक्रोफोन इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर दी ट्रान्सड्युसर. तो मायक्रोफोन काय करतोय, तुम्ही जो व्हॉइस सिग्नल आहे, तुम्ही जो फोनवर मी आता जे बोलते ते कन्वर्ट कशात होणार आहे, इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये. ठीक आहे, आफ्टर दॅट याला तुम्हाला जसं इलेक्ट्रिकलमध्ये नाही, आता तुम्ही काय यूज करताय, लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन. आता तुम्ही प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या एरियात बसलेले आहात, प्रत्येकाकडे माझा आवाज पोहोचणं गरजेचं आहे. सो मला हे जे काही ट्रान्समिशन आहे ते क्वालिटी फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे. फॉर दॅट पर्पज आय हॅव टू कन्वर्ट दिस सिग्नल इनटू सम डिजिटल फॉर्मॅट. फॉर दॅट पर्पज वी आर गोइंग टू यूज A to D कन्व्हर्टर. ठीक आहे, सो तुम्ही आता इथे काय करताय, डिजिटल सिग्नलमध्ये कन्वर्ट करताय सिग्नलला. त्यानंतर आफ्टर कम्प्लिशन, आफ्टर कन्वर्जिंग दी सिग्नल इनटू डिजिटल फॉर्मॅट, यू आर गोइंग टू ट्रान्समिट इट टू द सोर्स एन्कोडर. आता हा एन्कोडर म्हणजे काय असणार आहे, सो इट जस्ट कम्प्रेस द डेटा इनटू मिनिमम नंबर ऑफ बिट्स. आधी मी काय केलं, नॉर्मल डिजिटल सिग्नलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता हा बिट्स व्हॅल्यू खूप असणार आहे, 10101010, मे बी इन्फिनिटी पण असू शकते. आपण त्याची लेंथ आपण डिसाईड नाही केलेली. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या लेंथला एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये डिझाईन करायचं आहे. म्हणजेच काय की एक रेंज कन्सिडर करायची की मला 0 to 5 मध्ये ह्या रेंजमध्ये जे असेल, फॉर एक्झाम्पल सांगते हां, तुम्ही कन्सिडर करू नका. फॉर एक्झाम्पल 0 to 1 असेल तर डेटा बिट ट्रान्समिट होईल 1,
1 to 2 असेल तर डेटा बिट ट्रान्समिट होताना जाणार, 2 चा जो बायनरी कोड असेल तो ट्रान्समिट होईल, 2 to 3 असेल तर 3 चा आपण जे काही मॅक्स टू मॅक्स लेवल कन्सिडर करणार. म्हणजेच काय करतो आपण की ज्या रेंज आहे त्या रेंजला आपण एका स्टँडर्ड बिटमध्ये कन्वर्ट करतोय. म्हणजेच काय केलं की जी टोटल लेंथ ऑफ बीट होती तुमची, जी अनालॉग टू डिजिटलमध्ये कन्वर्ट झालेली ती बीटला आपण काय केलं, कॉम्प्रेस केलं. ठीक आहे. सो वी आर गोइंग टू कन्वर्ट द इनटू मिनिमम नंबर ऑफ बिट्स. सो ही सिम्पली प्रोसेस काय असते, इट इज द प्रोसेस ऑफ सॅम्पलिंग अँड क्वांटायझेशन. जे तुम्ही नेक्स्ट लेक्चरला स्टडी करालच, व्हॉट इज मीन बाय सॅम्पलिंग, व्हॉट इज मीन बाय क्वांटायझेशन. ते नेक्स्ट आयदर नेक्स्ट युनिट ऑर नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्ही ते स्टडी करणारच आहात. बेसिकली सॅम्पलिंग म्हणजे काय असतं की कंटिन्युअस टाइम सिग्नल, म्हणजे कंटिन्युअस म्हणजे काय, तुमचं अनालॉग सिग्नल इज कन्वर्टेड इनटू सम डिस्क्रिट फॉर्मॅट. म्हणजे काय की त्यातले फक्त तुम्ही सॅम्पल्स कन्सिडर करताय. आता ह्या सॅम्पलला मी काय करणार आहे, अप्रॉक्सिमेशन करणार आहे. मीन्स दे आर गोइंग टू अप्रॉक्सिमेट टू सम स्टँडर्ड लेवल, त्याला म्हणतो आपण क्वांटायझेशन. म्हणजेच काय झालं, अप्रॉक्सिमेशन म्हणजे काय की प्रॉपर मी जी काही रेंज कन्सिडर केली त्या रेंजला मी करस्पॉन्डिंग लेवलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. सो म्हणजेच काय, आय एम गोइंग टू मिनिमाइज द टोटल लेंथ ऑफ बिट. ठीक आहे. सो अनालॉग टू डिजिटलमध्ये जो काही डेटा होता तो खूप हाय लेंथचा होता, मॅक्झिमम लेंथचा होता. त्याला आपण तुम्ही काय केले, मिनिमम लेंथमध्ये कन्वर्ट केलं विथ द हेल्प ऑफ सोर्स एन्कोडर. सो सोर्स एन्कोडर इज अगेन द टाइप ऑफ एन्कोडर or the type of digital converter where it converts one digital signal into some another digital format. That is, it just compresses the number of bits or it makes the total number of bits into some minimum size. ठीक आहे. लेंथ ऑफ बिट्स इथे काय झालेली, रिड्यूस झालेली. आफ्टर रिड्युसिंग दिस बिट लेंथ, ठीक आहे, हे का करतो आपण की याने काय होतंय, जो तुमचा एरर, जो कंटिन्युअस टाइम सिग्नलमध्ये जे तुम्ही सॅम्पल्स कन्सिडर केले असतात, आता वन सॅम्पल टू अनदर सॅम्पल खूप व्हेरिएशन्स तुम्हाला ऑब्झर्व होत नाही. सो ते अवॉइड करण्यासाठी जे काही व्हेरिएशन्स आहेत ते काय होतं, समजा जवळजवळ सॅम्पल असतील पूर्ण एक साईन वेव्ह मधले जर डॉट 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 आपण अज्युम केले प्रत्येक पॉईंटचे, तर काय होतं त्या मुवमेंटला की एक पॉईंट टू दुसरा पॉईंट जेव्हा तुम्ही मूव्ह होताय साईन वेव्हमध्ये, साईन वेव्हला जेव्हा ट्रेस करताय, त्या ट्रेस करताना जेव्हा पॉईंट टू पॉईंट घेताय त्यावेळेस तुमची व्हॅल्यू खूप जास्त चेंज होत नाही. आणि जेव्हा चेंज होत नाही ना व्हॅल्यू, त्यावेळेस तिथे काय होऊ शकतो, सिग्नल इंटरफेरन्स पण होऊ शकतो. म्हणजे काय की तो नेक्स्ट व्हॅल्यू घेण्याऐवजी प्रिव्हियस व्हॅल्यू पण कन्सिडर करू शकतो. म्हणून आपल्याला त्यांच्यामध्ये काय करायचं आहे, गॅप, प्रॉपर गॅप ठेवायचा आहे. की मी समजा 0 लेवल घेतला, साईन वेव्ह 0 पासून स्टार्ट केली, तर तिचा अँप्लिट्यूड मी कन्सिडर करेल कमीत कमी 2 व्होल्टच्या गॅपने पुढचा अँप्लिट्यूड कन्सिडर करेल. मग परत पुढचा जो असेल तो 4 व्होल्ट येईल, 4 व्होल्ट नंतर परत जर समजा रिड्युसिंग असेल सिग्नल तर मग -2 व्होल्ट येईल, -4 व्होल्ट येईल, या मॅनरने. सो ही काय झाली, मी एक रेंज सिलेक्ट केली. मी असं नाही केलं की 0, 0.5, 1, 1.5 या मॅनरने न घेता मी काय केले, त्यातले फक्त 2-3 सॅम्पल सुचवले. त्याला म्हणतो आपण क्वांटायझेशन किंवा एन्कोडिंग. ठीक आहे. सो हे सोर्स एन्कोडरला परफॉर्म होतं ऑपरेशन. सो हे कशासाठी, जस्ट टू अवॉइड द इंटरफेरन्स बिटवीन द सिग्नल. तो इंटरफेरन्स अवॉइड करण्यासाठी आपण याला लेंथमध्ये रिड्यूस केलेला आहे. आफ्टर दॅट डेटा कुठे जातो, चॅनल एन्कोडरला. ठीक आहे. चॅनल एन्कोडर म्हणजे काय ना रे, कोडिंग फॉर द एरर करेक्शन. आता डेटा काय झालेला आहे, चॅनल म्हणजे इट इज द मीडिया यूज टू ट्रान्समिट द सिग्नल. हा मीडिया तुमचा काही असू शकतो. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही सिग्नल ट्रान्समिट करताय फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, while transmitting there may be possibility of addition of noise. ठीक आहे. ह्या मोमेंटला ह्या केसमध्ये काय होऊ शकतं, नॉईज ॲड होऊ शकतो. सो हे अवॉइड करण्यासाठी, ते इलिमिनेट करण्यासाठी जे काही इथे नॉईज कोणत्या फॉर्मॅटमध्ये राहणार आहे, ॲज युअर डेटा इज इन द डिजिटल फॉर्मॅट. ठीक आहे. म्हणजेच काय येणार आहे, 010101 मध्येच फॉर्मॅटमध्ये आहे. आता जर मी सिग्नल दुसरीकडे ट्रान्समिट करते तर जो काही डेटा आहे डिजिटल आहे, त्या डिजिटलमध्ये नॉईज पण कोणता राहणार आहे, डिजिटलच राहणार आहे. म्हणजेच काय की एक्स्ट्रा बिट कुठले तरी 0101 रँडम बिट्स पण काय होऊ शकतात त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतात चॅनल एन्कोडरमध्ये. सो हे जे एक्स्ट्रा बिट आहे ते जर मला अवॉइड करायचे असेल तर फॉर दॅट पर्पज आय नीड टू यूज चॅनल एन्कोडर वेअर एरर करेक्शन अँड एरर चेकिंग मेथड टेक्स प्लेस. ठीक आहे. जे आपण पुढे शिकणारच आहोत, डिफरंट टाइप्स ऑफ एरर करेक्शन अँड एरर टेक्निक. सो इथे मेन फंक्शन काय होतं, टू इलिमिनेट द रिडंडंट बिट्स. रिडंडंट म्हणजे काय की जे एक्स्ट्रा बिट्स ॲड झालेले ॲज अ नॉईज फॉर्मॅटमध्ये आहेत, ते जे बिट आहे ते रिमूव्ह करण्याचं काम कोण करतं, चॅनल एन्कोडर. ठीक आहे. मग चॅनल एन्कोडरकडनं जे एक्स्ट्रा बिट्स जे ॲड झालेले असतात जेव्हा ट्रान्समिट होतं त्यावेळी जे रिडंडंट बिट्स ॲड होतात ते रिमूव्हिंगचं काम कोण करतं, चॅनल एन्कोडर. आफ्टर दॅट, आफ्टर एन्कोडिंग दिस सिग्नल, यू आर गोइंग टू मॉड्युलेट दी सिग्नल. नाउ व्हॉट इज मीन बाय मॉड्युलेशन, टेल मी. लास्ट टाइम तुम्ही झालेले प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनमध्ये की मॉड्युलेशन मीन्स व्हॉट.
जनरल कॉन्सेप्ट काय आहे सांगू शकता? What is mean by modulation? मॉड्युलेशन मीन्स मिक्सिंग ऑफ टू सिग्नल्स. ठीक आहे, तिथे आपण काय करतो, ॲज पर मिक्सिंग either we are going to change its amplitude, change its frequency or the phase or the width of pulse. हे तुम्ही आय थिंक शिकला असेल स्टडी. अँप्लिट्यूड मॉड्युलेशन, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणजेच काय होतं की जेव्हा दोन सिग्नल्स तुम्ही मिक्स करताय तर त्याची प्रॉपर्टी चेंज करताय व्हाया बाय चेंजिंग अँप्लिट्यूड और बाय चेंजिंग फ्रिक्वेन्सी और बाय चेंजिंग द फेज. ओके, so same process takes place here in terms of digital modulation. आता डिजिटल मध्ये पण काय, पल्स मॉड्युलेशन हा एक डिजिटल मॉड्युलेशनचा टेक्निक आहे. त्यानंतर DPCM आहे, डेल्टा अँप्लिट्यूड मॉड्युलेशन आहे, डेल्टा मॉड्युलेशन, अडॅप्टिव्ह डेल्टा मॉड्युलेशन, असे खूप टाईपचे टेक्निक्स आहेत. ते तुम्ही इथे काय करणारे, युटिलाइज करणारे डिफरंट टाइप्स ऑफ मॉड्युलेशन टेक्निक. आफ्टर मॉड्युलेटिंग द सिग्नल मीन्स आफ्टर मिक्सिंग ऑफ टू सिग्नल्स इट इज देन ट्रान्समिटेड ओव्हर द चॅनल. चॅनल मीन्स इट इज द मीडिया which allows to use to transmit the signal from transmitter to receiver. ठीक आहे, हा झाला हा ट्रान्समिटर साईडचाच एंड पॉईंट होता. पण इथे हा काय झालेला आहे, इट इज द एंड पॉईंट बिटवीन युअर ट्रान्समिटर अँड रिसिव्हर. म्हणजे हा मीडिया आहे, मीडियम आहे विच इज यूज टू ट्रान्समिट द सिग्नल फ्रॉम ट्रान्समिटर साईड टू रिसिव्हर साईड. हा खालची जी आहे ती तुमची रिसिव्हर साईड आहे, वरची जी आहे ती आहे ट्रान्समिटर साईड. ठीक आहे, सो हे काम करतं. इट मे बी युअर वायर्ड और वायरलेस ॲज पर. आता इथे डिजिटल कम्युनिकेशन आहे, सो हिअर वी आर गोइंग टू यूज ओनली द वायरलेस कम्युनिकेशन टेक्निक लाईक रेडिओ लिंक्स. ठीक आहे, रेडिओ लिंक्स पण तुम्ही यूज करू शकता. आफ्टर दॅट, आफ्टर ट्रान्समिटिंग द डेटा, इट अगेन ऑन रिसिव्हिंग एंड हिअर there is one digital demodulator. Demodulator म्हणजे काय की whatever the modulator signal is again converted into its original format. जो काही ओरिजिनल डिजिटल सिग्नल होता त्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट झाला. चॅनल डिकोडर अँड चॅनल एन्कोडर फंक्शन ऑफ बोथ आर सेम. मीन्स वॉट, दे आर परफॉर्मिंग द एरर करेक्शन अँड चेकिंग मेथड्स. ठीक आहे, आता हा डेटा इकडनं ट्रान्समिट झालाय. नॅचरली जेव्हा ट्रान्समिट होतोय त्यावेळेस रिसिव्हर साईडला पण काहीतरी नॉईज ॲड होऊ शकतो. हा नॉईज म्हणजेच काय, एक्स्ट्रा रिडंडंट बिट्स असतात. ते रिडंडंट बिट्स ॲड होऊ शकतात 100%. म्हणजे काही एक्स्ट्रा बिट्स ॲड झालेले असेल सिग्नलमध्ये त्याचं फिल्ट्रेशन किंवा ते रिमूव्हिंगचं काम कोण करतं, चॅनल डिकोडर विथ द हेल्प ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ रिकव्हरी मेथड्स और चॅनल डिटेक्शन करेक्शन एरर डिटेक्शन अँड एरर करेक्शन मेथड्सचा यूज करून चॅनल आपण काय करतो, डिकोड करतो. आफ्टर डिकोडिंग इट यूज कन्वर्ट इन टू ओरिजिनल सिग्नल which is transmitted to source decoder where previously आपण काय केलं होतं, परफॉर्म केलं होतं. सेम सोर्स एन्कोडर आणि सोर्स डिकोडरचं फंक्शन सेम आहे. जसं इथे सॅम्पलिंग अँड क्वांटायझेशन परफॉर्म केलं होतं तसंच इथे पण आपण काय करतोय, सॅम्पलिंग अँड क्वांटायझेशन सो दॅट टू गेट द प्युअर डिजिटल आउटपुट सिग्नल. सो ठीक आहे, सो याच्यामधले जे सोर्स डिकोड केलं होतं सिग्नल तो परत आपण काय करतो, त्याला सॅम्पल आणि क्वांटाईज करतो. सो आपल्याला काय मिळतो, ओरिजिनल फॉर्मॅटमधला सिग्नल मिळतो विदाउट एनी लॉस ऑफ इन्फॉर्मेशन. देन अगेन इट इज ट्रान्समिटेड टू आउटपुट ट्रान्सड्युसर. आता आउटपुट ट्रान्सड्युसर म्हणजे काय येणार आहे, तुमचा स्पीकर. जे आता तुम्ही माझं बोलणं ऐकताय हे झालं लाऊड स्पीकरचं काम. ठीक आहे, लाऊड स्पीकरकडनं तुम्ही काय करू शकता, सिग्नल ऐकू शकता विच इज इन द इलेक्ट्रिकल फॉर्मॅट ॲक्च्युअली. सो आउटपुट सिग्नल म्हणजे काय, तुम्ही आता जो काही तिकडनं येतोय स्पीकरकडनं आवाज येतोय तो काय आला, ओरिजिनल तुमचा ॲनालॉग सिग्नल ऐकायला मिळाला. कळालं? याच्यात कोणाला काही डाऊट, डिजिटल ब्लॉक डायग्राममध्ये, ब्लॉक डायग्राम ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम डाऊट असेल तर बिनधास्त विचारा. आहे का काही डाऊट? नो. येस एनीवन? समजलंच नाही असं कोण असेल त्यांनी सांगू शकता, बोलू शकता. समजतंय का, हो की नाही? हो. काय समजलं, कोणाला विचारलं तर सांगता येईल का?
बरं, एक तुम्हाला परत एकदा मी रिपीट करते. पहिला ब्लॉक काय होता? सोर्स. सोर्स म्हणजे काय? जो काही आपण सिग्नल असतो आपला व्हॉइस सिग्नल असेल किंवा एखादा व्हिडिओ सिग्नल असेल, ऑडिओ असेल, टेक्स्ट मेसेज कुठल्याही टाईपचा सिग्नल असेल, त्याला आपल्याला काय करायचं? कन्वर्ट करायचं एखाद्या इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये. त्यासाठी आपण यूज करतो ट्रान्सड्यूसर म्हणजे सेन्सर. सेन्सर काय, आता इथे समजा मोबाईल फोनचा रेफर केला तर मोबाईल फोनमधला मायक्रोफोन तुमचा असणार आहे. त्याला आपण काय करतोय? मायक्रोफोन थ्रू जो सिग्नल जनरेट होतो इलेक्ट्रिकल सिग्नल, त्या इलेक्ट्रिकल सिग्नलला कन्वर्ट केलं म्हणजे डिजिटल फॉर्मॅटमध्ये, म्हणजे 1010च्या फॉर्मॅटमध्ये. हा जो काही डिजिटल सिग्नल आहे याची लेंथ खूप हेवी असते, मॅक्झिमम असते, कारण प्रत्येक पॉईंट प्रत्येक नोडला तुम्ही काय करताय? कन्वर्ट करताय. प्रत्येक इंटेन्सिटीला तुम्ही काय करताय? बिट्समध्ये कन्वर्ट करताय. सो ही हाय लेंथ जी आहे जर ती तुम्ही ट्रान्समिट करण्याचा प्रयत्न केला तर तो काय होतो? गार्बेज डेटा म्हणून पण ट्रान्समिट होऊ शकतो. नॉईज पण पुढे काय होतं राहतं? ॲड होत असतो. कारण का? तुम्ही जेव्हा वन प्लेस टू अनदर प्लेस डेटा ट्रान्समिट करता तर नॅचरली डिफरंट टाईपचे नॉईज ॲड होऊ शकतात. सो ते अवॉइड करण्यासाठी तुम्ही काय करता त्याला, आणि किंवा त्या दोन सिग्नलमधला इंटरफेरन्स पण होऊ शकतो. म्हणजे ते दोन्ही सिग्नल मिक्स पण होऊ शकतात. म्हणजे जे काही 1 to 1 बिट्स असतील ते बिट्स काय होऊ शकतात? मिक्स होऊन त्यांची व्हॅल्यू काय होऊ शकते? 1च्या जागी 0 जाऊ शकते, 0च्या जागी 1 पण येऊ शकते. ते अवॉइड करण्यासाठी काय करता तुम्ही? सोर्स एन्कोडरला बिट्स ट्रान्समिट करता. सोर्स एन्कोडरला काय होतं? परफॉर्म जे काही एन्कोडिंग म्हणजे सॅम्पलिंग आणि क्वांटायझेशन प्रोसेस परफॉर्म होते. आता मी सॅम्पलिंग आणि क्वांटायझेशन प्रोसेस परत एकदा सांगते तुम्हाला. एक इमेज शेअर करते. इथे मी डिटेलमध्ये सांगणार नाही आहे कारण डिटेल तुम्हाला नेक्स्ट आहेच. आता सध्या फक्त जनरल जो आहे कन्सेप्ट काय असते ती डायग्राम थ्रू तुम्हाला सांगते. ठीक आहे. हां, दिसते डायग्राम? हो मॅम. आता सॅम्पलिंगमध्ये मी काय सांगितलं? अनालॉग सिग्नल जो असतो त्याचा आपण काय करतो? पॉईंट टू पॉईंट नोड कन्सिडर करतो. ठीक आहे, व्हॅल्यूज कन्सिडर करतो. त्याला म्हणतो सॅम्पलिंग. सॅम्पलिंग म्हणजे काय? टू कन्वर्ट अनालॉग सिग्नल इंटू सम डिस्क्रीट टाइम सिग्नल. ठीक आहे. सो प्रत्येक पॉईंटचा डेटा मला घ्यायचा आहे. प्रत्येक पॉईंटचा डेटा घ्यायचा आहे. म्हणजे एकदम डॉट 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 सगळे कव्हर केले. आता मला सांगा, समजा ह्या पॉईंट टू ह्या पॉईंटमध्ये त्याच्यामध्ये काहीच डिस्टन्स नाही आहे, तर व्हॅल्यू जी असणार आहे ती ह्या लाईनमध्ये जवळपास काय होईल? 0.01 to 0.02 अशी चेंज होणार आहे. सो ही जी काय होते 0.001चा चेंज जो आहे तो आपण कन्सिडर करू शकत नाही का? समटाईम्स काय होऊ शकणार आहे याच्यामध्ये, जेव्हा तुम्ही डिजिटलमध्ये कन्वर्ट करताय 0.01 to 0.02 याला पण व्हॅल्यूमध्ये काही व्हेरिएशन्स, मॅक्झिमम व्हेरिएशन्स मिळत नाही आणि काय होतं मग सिग्नल मिक्स होऊ शकतो. हे अवॉइड करण्यासाठी तुम्ही काय करता? त्या सिग्नलला क्वांटाईज करता. म्हणजे काय करणार आहे? एक प्रॉपर स्टँडर्ड डिस्टन्स मेंटेन करताय. म्हणजे अप्रॉक्सिमेशन करते की मला इथून ते इथपर्यंत लेवल घेतली तर मी ही व्हॅल्यू कन्सिडर करणार, पुढे ही घेतली तर ही माझी क्वांटाईज लेवल असेल, ह्या पॉईंट टू ह्या पॉईंट गेलं तर इकडची ही क्वांटाईज लेवल असेल. तर म्हणजे काय केलं? या रेंजमध्ये जेवढे बिट्स येणार आहे, जेवढे पॉईंट्स येणार आहे, जेवढे सॅम्पलिंग पॉईंट्स येणार आहे ते सगळे मी कन्सिडर करणार आहे. आणि तुम्ही काय करता? त्याला स्टँडर्डमध्ये कन्वर्ट करता की ह्या रेंजमध्ये आले, ह्या रेंजमध्ये कुठलाही अॅनालॉग सिग्नल आला तर तो कन्वर्ट होईल 001 मध्ये. या रेंजमध्ये आला तर 010 मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे तुम्ही काय केलं? त्याला बिट लेंथ त्याची काय केली? रिड्यूस केली. सो रिड्युसिंग ऑफ दिस बिट लेंथ इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ सॅम्पलिंग अँड क्वांटायझेशन. ओके. सो तीच आपण इथे सोर्स एन्कोडर आणि सोर्स डिकोडरला परफॉर्म करत असतो. ठीक आहे. आफ्टर दॅट, आफ्टर परफॉर्मिंग दिस सॅम्पलिंग अँड क्वांटायझेशन, दिस डेटा विल ट्रान्समिटेड टू चॅनल एन्कोडर. आता चॅनल म्हणजे काय? मीडिया आहे. तो मीडिया काय आहे? फ्रॉम सोर्स एन्कोडर टू मॉड्युलेटर. जेव्हा तुम्ही डेटा ट्रान्समिट करता फॉर मॉड्युलेशन पर्पज, त्या मुवमेंटला तिथे काय होऊ शकतं? एक्स्ट्रा बिट्स ॲड होऊ शकतात, म्हणजे रिडंडंट बिट्स ॲड होऊ शकतात. जिथे समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला डेटा ट्रान्समिट करायचा होता 4 times 1, पण डेटा काय झाला 5 times 1. सो एक्स्ट्रा जो 1 झाला तो काय झाला? तुमचा रिडंडंट बिट झाला, म्हणजे तो काय झाला? नॉईज सिग्नल झाला. त्याला तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर तुम्ही इथे डिफरंट टाईपचे टेक्निक्स यूज करतात. पॅरिटी चेकिंग असेल, सायक्लिक रिडंडन्सी चेक असेल, किंवा एरर करेक्शन किंवा एरर डिटेक्शन, अशा डिफरंट टाईपचे मेथड्स यूज करून त्याला काय करतात? त्या बिटला डिटेक्ट करून तो इलिमिनेट करायचं काम करतात. आणि 4 times 1 हा डेटा तुम्ही काय करतात? ट्रान्समिट करतात टू द डिजिटल मॉड्युलेटर. ठीक आहे. सो डिजिटल मॉड्युलेटर जो काही सिग्नल येणार आहे त्याला तुम्ही काय करता? मॉड्युलेट करता. मॉड्युलेट सिग्नल झाल्यानंतर
मॉड्युलेशन मीन्स मिक्सिंग ऑफ टू सिग्नल्स. मग इथे वेगळ्या वेगळ्या टाईपचे डिजिटल मॉड्युलेशन टेक्निक्स आहेत. ज्याच्यामध्ये ASK, FSK, PSK, DPCM, ॲडॅप्टिव्ह डेल्टा मॉड्युलेशन, पल्स कोड मॉड्युलेशन, PCM टेक्निक, असे डिफरंट टाईपचे टेक्निक्स असतात, ते यूज करतात. आफ्टर परफॉर्मिंग मॉड्युलेशन यू गोइंग टू ट्रान्समिट द सिग्नल टू दी रिसिव्हर एंड. ठीक आहे, रिसिव्हरला हा सिग्नल पास करायचा आहे विथ द हेल्प ऑफ सम चॅनल. So channel म्हणजे medium used to transmit the signal from transmitter side to receiver side. मग हा चॅनल म्हणजे काय, तुमचा वायरलेस मेथड टेक्निक यूज, म्हणजे रेडिओ लिंक्स तुम्ही यूज करता, म्हणजे अँटेना असेल आताचे टॉवर्स जे असतात, अँटेना थ्रू तुम्ही काय करता, सिग्नल ट्रान्समिट करता. अँटेना थ्रू सिग्नल आलेला तो कुठे जातोय, टू दी डीमॉड्युलेटर. म्हणजे डीमॉड्युलेशन परफॉर्म होतं. ओरिजिनल सिग्नल जो आलाय तो चॅनल डिकोडिंग, म्हणजे अगेन इथं जे रिडंडंट बिट्स ॲड झालेले असतील तर ते रिमूव्ह केले जातात. आफ्टर दॅट इट दिस गोज टू सोर्स डिकोडर अगेन टू परफॉर्म सॅम्पलिंग अँड क्वांटायझेशन प्रोसेस. हेन्स टू गेट दी ओरिजिनल signal in the form of digital. After that it is applied to output transducer, which is for example speaker, and we get the proper sound signal on the output as a output signal. ठीक आहे. सो ही खूप सिंपल बेसिक बिल्डिंग ब्लॉक डायग्राम आहे. ही तुम्हाला समजली तर पुढच्या सगळ्या टेक्निक्स तुम्हाला समजतील. ठीक आहे. काही डाऊट असेल तर विचारू शकता. आहे का काही डाऊट? येस ऑर नो? समजलंय? हो. फक्त प्रणवला समजते, बाकीच्यांना नाही समजत आहे का? समजते ना. बर. हे रिवाइज करायचं आहे तुम्हाला. ब्लॉक डायग्राम माझ्या मते तुम्ही ड्रॉ केली असेल 100%. याचंच रिव्हिजन करायची, कारण नेक्स्ट लेक्चरला मी परत तुम्हाला विचारणार आहे.